मोंदू अशोक खरातला आज कोर्टात हजर करणार। खरातवर आतापर्यंत 11 गुन्हे दाखल। एसआयटी पुन्हा 2 दिवसांची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता। खरात प्रकरणात महिलांचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई होणार। मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। तर पोलिसांनीच हे व्हिडिओ व्हायरल केले असावे, अंबादास दानवेंचा दावा। मोंदू खरात हवाला रॅकेट चालवत असल्याची सूत्रांची माहिती। दुबईपर्यंत पैशांची देवाणघेवाण होत असल्याचं समोर। खरातचे अनेक बडे भक्त आणि अधिकारी मदत करत असल्याचंही उघड। ओळख असणं म्हणजे कृत्यात सहभागी असणं होत नाही। खरातनं महिलांसोबत केलेल्या घृणास्पद कृत्याबाबत माहिती नव्हती। घटनेचा निषेध नोंदवतो। खरातला कठोर शिक्षा व्हायलाच हवी। आरोपांवर दीपक केसरकर यांचं स्पष्टीकरण। देशात इंधनाचा तुटवडा नाही। लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई होणार। मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। पीएनजीसाठी अटीश येथील एलपीजीची आवश्यकता पडणार नाही, फडणवीसांकडून स्पष्ट। पाईपलाईन असतानाही कनेक्शन न घेतल्यास 3 महिन्यात सिलेंडर बंद होऊ शकतो। त्यामुळे पीएनजीच्या जास्तीत जास्त जोडण्या करून घ्या, पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचं आवाहन। मंत्री मंगल प्रभात लोढा यांचं गॅस तुटवड्यासंदर्भात छगन भुजबळ यांना पत्र। आंबेल सणासाठी जैन मंदिरात गॅस उपलब्ध करून देण्यासंदर्भात पत्र। 16 जैन मंदिरांमध्ये प्रत्येकी 5 सिलेंडर देण्याची मागणी। राष्ट्रवादीचं विलीनीकरण करायचं आहे, त्यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करावी, त्या निर्णय घेतील। राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्याचं वक्तव्य।